अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, हनुमान जन्मोत्सव आलेला आहे 12 एप्रिल रोजी. तर या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, नैवेद्य किंवा त्यांच्या आवडीच्या कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. नक्कीच तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओला नक्कीच व्हिजिट करायचं आहे. त्यासोबत बघा, हनुमान जयंती, हनुमान जन्मोत्सव. तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे? बघा, आपल्या आयुष्यामध्ये साडेसाती, शनीची साडेसाती किंवा महादशा शनीची आपल्या कुंडलीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये असते. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अडचणी, संकटे खूप जास्त प्रमाणात असतात. शनीची महादशा ज्यावेळेस आपल्या कुंडलीमध्ये पडते त्यावेळेस आपल्याला आपलं आयुष्य नको नकोसं वाटत असतं. म्हणजे एक प्रकारे डिप्रेशन येतं. आपल्या मनावरती आपला ताबा राहत नाही किंवा आपल्या रागावरती ताबा राहत नाही. त्याच पद्धतीने घरामध्ये कोणतंच मंगल कार्य घडत नाही किंवा आजारपण, दरिद्री, सगळं आपल्या शनीची महादशामध्ये सगळं काही आपल्या मागे लागलेलं असतं. तर यातून बाहेर पडण्यासाठी किंवा नैराश्य, बघा, कष्टाला पर्याय नाही असं आपण प्रत्येक जण म्हणत असतो, पण कष्टाला देखील नशिबाची साथ असणं तितकीच महत्वाची आहे किंवा तितकीच गरजेची आहे. जर तुमच्याही जीवनात अशा काही बदल दिसत असतील किंवा तुम्हाला स्वतः वाटत असेल की मी इतकं कष्ट करतो किंवा मी इतकी कष्ट करते, मी सगळ्यांसाठी इतकं करते, पण आपलं स्वतःचं काही नाहीये किंवा आपला एखादा बिझनेस आहे तो ठप्प पडण्याच्या मार्गावरती आलेला आहे, खूप मेहनत, खूप स्ट्रगल करतो त्या बिझनेसमध्ये, पण आपल्याला काही त्याच्यामध्ये यश येत नाहीये. तर अशा वेळेस आपल्याला एक उपाय मी आज सांगणार आहे, तो तुम्हाला करायचा आहे. पण शुद्ध अंतःकरणापासून करणार असाल तरच करा, नाही तर मी उपाय सांगणार आणि तो तुम्ही करणार नाही याच्यात अर्थ नाही, किंवा मी सांगणार आणि तुम्ही करायचा म्हणून करणार पण त्याचा अनुभव येणार नाही. जर तुम्ही करायचा म्हणून करत असाल तर कधीच अनुभव येणार नाही. माझे उपाय करा किंवा दुसऱ्याने सांगितलेले उपाय करा, कधीच त्याचे अनुभव तुम्हाला येणार नाही. पण तेच उपाय जर तुम्ही शुद्ध अंतःकरणापासून मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून, पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या मनामध्ये ठेवून जर तुम्ही केलात तर नक्कीच त्याचे 100% रिझल्ट मिळणार आहे. नाहीतर मनात नाही पाहून देवा मला पाहू असं म्हणून तुम्ही निगेटिव्हिटी तुमच्या मनात खचून भरलेली आहे, काय होते जाऊ दे, करून तर बघूया, नाही झालं तर नाही झालं असं म्हणून जर तुम्ही केलं किंवा झालं तर झालं असं म्हणून जर करत बसला तर नक्कीच तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळणार नाही. नंतर म्हणायचं यांनी मला सांगितलं, आम्ही उपाय केले, उपाय केली, ही सेवा केली ना, आम्हाला त्याचा काय अनुभव आला नाही, हे काही खोटं बोलतात. असं नाहीये. तुम्ही जर हेच उपाय जर शुद्ध अंतःकरणापासून केले व पॉझिटिव्हिटी ठेवून केले, नक्की 100% त्याचे असर किंवा 100% त्याचा अनुभव तुम्हाला बघायला नक्कीच मिळणार आहे. आता ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीची महादशा असेल किंवा कोणत्याही आपल्या जीवनामध्ये कितीही अडचणी येत असो, तर तुम्हाला एक काम नक्कीच करायचं आहे. आता वार शनिवार येतोय 12 एप्रिल रोजी. त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, दिवसभरामध्ये म्हणजे सकाळी जा किंवा संध्याकाळी जा, तुम्हाला आपल्या जवळपासच्या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचंच आहे. आता स्त्रियांना प्रवेश आहे नाही, आता तुमच्या जवळपास बघा स्त्रियांना प्रवेश आहे की नाही. प्रवेश नसेल मंदिराच्या आत तर मंदिराच्या बाहेर तुम्हाला ती वस्तू ठेवायची आहे, आणि असेल तर मारुतीरायाच्या चरणाशी ठेवायची आहे. आता ती वस्तू कोणती आहे, तर आपल्याला नारळ लागणार आहे. तर सगळ्यांनी अशा पद्धतीने नारळ घ्यायचा. आता हा सोललेला आहे, बिना सोललेला जरी नारळ असला तर अतिशय उत्तम. आता आपल्या इकडे सोललेलेच नारळ मिळतात, त्यामुळे बघा असा नारळ घ्यायचा आहे. आणि ज्या व्यक्तीवर म्हणजे हा उपाय स्वतःवरतीच करायचा आहे, किंवा मी माझ्या मिस्टरांवरती करू का, मी माझ्या मुलीवरती करू का, मी माझ्या मुलावरती करू का, मी माझ्या सुनेसाठी करू का, नाही. हा उपाय स्वतःसाठी करायचा आहे, हे पहिला क्लिअर करते. नाही तर तुम्ही हा उपाय मी सांगणार आणि तुम्ही दुसऱ्यावरती करायला जाल, अजिबात नाही. त्यासोबत सगळ्यांना एक महत्वाची सूचना म्हणजे जर प्रेग्नेंट असाल तुम्ही तर हा उपाय चुकूनही करायचा नाही. नारळाचा उतारा किंवा कोणतेच उतारे स्वतःवरून करायचे नाहीत, एवढे एक लक्षात घ्या. नजर काढणे आणि उतारा करणे याच्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे नारळाचा उतारा जो सांगत आहे तो प्रेग्नेंट महिलांनी चुकूनही करू नका, ही तुम्हाला एक सूचना द्यायची होती. म्हणजे खूप गरजेचं आहे सांगणं, किंवा कधी कधी असं होतं आपण सांगायचं राहून जातो आणि त्या महिलांना देखील माहित नसतं, मग ते आपल्याला दोष लागतं. म्हणजे आम्ही सांगायचं राहून जागे जाणार आणि ती समोरची बाई जर प्रेग्नेंट असेल आणि तिने हा जर उतारा स्वतःवरून केला तर त्याचे परिणाम तिला भोगायला लागणार. त्यामुळे पहिला सांगते, प्रेग्नेंट असणाऱ्या महिलांनी हा उपाय करायचा नाही. आता हा नारळ घेतला, हा नारळ आता आपल्या घरामध्ये मारुतीरायाचा फोटो, मूर्ती असेल, नसेल तर भगवान विष्णूंची तर तुमच्याकडे मूर्ती असेल, किंवा प्रभू श्रीरामांची मूर्ती किंवा फोटो असेल, नसेल तर आपले महाराज आहेतच, तर महाराजांसमोर उभा राहायचं आहे. नारळ तुमच्या हातातच आहे आणि जी काही निगेटिव्हिटी तुमच्या मनात साचलेली आहे ती पहिला बाहेर काढायची. म्हणजे पॉझिटिव्हिटीने, म्हणजे फ्युचरमध्ये आपल्याला ते घडत आहे अशा पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे. म्हणजे बघा, माझ्या मनामध्ये जी काही नकारात्मकता होती ती नष्ट झालेली आहे. माझा बिझनेस जो ठप्प झालेला आहे तो खूप सुंदर
प्रकारे चालू आहे। मी डिप्रेशन मध्ये होतो, पण मी आता डिप्रेशन मध्ये नाहीये। माझं आयुष्य खूप सुंदर आहे। मी खूप भाग्यशाली आहे की माझ्या आयुष्यामध्ये महाराज तुम्ही आहात, आणि मी खूप भाग्यशाली आहे की माझं आयुष्य खूप सुखकर आहे। अशा पद्धतीने पॉझिटिव्ह, म्हणजे माझा बिझनेस खूप सुंदर चालू आहे, मला नोकरी लागली आहे, माझं लग्न झालं आहे। प्रत्येकाची वेगवेगळ्या अडचणी आहेत। अशा पद्धतीने पॉझिटिव्ह व्हाइब्सने फ्युचर टेन्स नुसार तुम्हाला बोलायचं आहे। आणि नंतर मग तुम्हाला हा नारळ तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळ ज्या दिशेने फिरतं तशा पद्धतीने स्वतःवरून उतरवायचा आहे 7 वेळा। 7 वेळा उतरवायचा आहे। 7 वेळा तुम्हाला उतरवायचा आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणून तुम्ही उतरवायचा आहे 7 वेळा, स्वतःवरून उतरवायचा आहे। आता काय मी 7 वेळा उतरवत नाही। अशा पद्धतीने तुम्हाला नारळ स्वतःवरून 7 वेळा उतरायचा आहे। उतारा करताना कोणाशी देखील बोलायचं नाही, इकडे तिकडे बघायचं नाही। पहिल्यांदा उतारा करायचा, उतारा करून झालं लगेचच घराच्या बाहेर जायचं, चप्पल घालायचं, पहिला मंदिर गाठायचं। म्हणजे उतारा घरामध्येच करायचा आहे। मंदिरात बघा सगळी गर्दी असते, आता त्या दिवशी भरपूर गर्दी असणार, मग सगळ्यांसमोर उतारा करणं आपल्याला शक्य नसतं। मग घरामध्ये उतारा करायचा, चप्पल घालायची, कोणाशीही बोलायचं नाही, डायरेक्ट मंदिरामध्ये जायचं। जर आता बघा मंदिरामध्ये गर्दी असणार, जर तुम्हाला शक्य झालं आपल्या मारुतीरायाच्या चरणाशी समर्पित करताना तर अतिशय उत्तम आहे। नाही शक्य झालं तर बघा ज्या महिलांना मंदिराच्या आतमध्ये प्रवेश नाही त्यांनी मंदिराच्या बाहेर तुम्ही हा नारळ ठेवून द्यायचा आहे, किंवा मंदिरामध्ये तुम्हाला प्रवेश दिला तर तुम्ही तो नारळ तिथे ठेवायचा आहे। अजून देखील सांगते, हा उपाय स्वतःवरती करायचा आहे, दुसऱ्यांवरती नाही। घरातली प्रत्येक व्यक्तीने आपापल्यावरती केलं तर चालेल का? तुम्हाला नवरा बायकोंना करायचं आहे, तुम्ही करू शकता, दोघांचे वेगवेगळे नारळ लागतील। अशा पद्धतीने तुम्हाला हा नारळाचा उतार करायचा आहे। ज्यावेळेस तुम्ही हनुमानाच्या मंदिरात जाईल त्यावेळेस तुम्हाला हा नारळ तिथे ठेवायचा आहे। नारळ ठेवताना तुम्ही तुमच्या मनात जे काही साचलं आहे ते सगळं बोलायचं आहे। माझा बिझनेस चांगला चालू दे, माझ्या मनामध्ये ज्या काही निगेटिव्हिटी आहे त्या सगळ्या नष्ट झाल्या पाहिजेत, आणि उत्तम आरोग्य, उत्तम आयुष्य, उत्तम जीवन आपल्याला मिळू दे अशी प्रार्थना करायची आहे। आपल्या जीवनामध्ये संकट अडचणी नाही आहेत असंच प्रार्थना करायची आहे। म्हणजे एक प्रकारे पॉझिटिव्ह आहे, माझं जीवन खूप सुखकर चालू आहे, माझ्या जीवनात माझा बिझनेस आहे तो ठप्प झालेला होता पण आता खूप सुंदर प्रकारे चालू आहे, मला नोकरी लागलेली आहे तुमच्या कृपेमुळे, व माझ्या जीवनात अशाच प्रकारे माझी भरभराटी होऊ दे, यशाची प्रत्येक पायरी मला चढता येऊ दे अशी प्रार्थना करायची। हा नारळ तिथे तुम्हाला त्यांच्या चरणाशी ठेवून द्यायचा आहे, शेंडी त्यांच्याकडे जाईल अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचा आहे। आता हा नारळ तिथे ठेवल्यानंतर तिथेच बसायचं, आणि तुम्हाला हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे एकदा। मंदिरात बसूनच तुम्हाला हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे। आता गर्दी असणार आहे मान्य आहे, पण भरपूर जण तिथेच बसून हनुमान चालिसाचं पठण करतात, त्यामुळे तिथेच बसायचं, हनुमान चालिसाचं पठण करायचं, आणि मगच घरी यायचं। घरी येताना देखील कोणासोबत बोलायचं नाही, तिकडे तिकडे जायचं नाही, दुसऱ्या कोणाच्या घरी जायचं नाही, कारण ज्या मंदिरामध्ये सात्विक लहरी असतात त्या दुसऱ्यांच्या घरी गेल्यामुळे त्याचं पुण्य त्यांना मिळावत असतं असं म्हणतात, त्यामुळे आपल्या घरी डायरेक्ट आपण अगोदर यायचा आहे। अशा पद्धतीने नारळाचा उतार करायचा आहे। नक्कीच तुमच्या कुंडलीतील जी शनीची महादशा आहे ती कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे। त्याच पद्धतीने तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी संकट आहेत ते दूर होण्यास, नष्ट होण्यास नक्कीच मारुतीराय आपली मदत करणार आहेत। त्यामुळे नक्कीच हे उपाय करायला अजिबात विसरायचा नाहीये। व्हिडिओ छोटा होता पण खूप महत्त्वाचा होता। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायचं आहे। तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।